कुर्ल्यात हार्बर रेल्वे मार्गावरच्या प्लॅटफॉर्मवरती अतिशय घाणेरड्या पद्धतीने लिंबू सरबत बनवत असल्याचं उघड झाल्यानंतर आता मध्य रेल्वेने रेल्वे स्थानकावरील खुल्या सरबत विक्रीवरती बंदी घातली आहे। यात लिंबू पाणीच नाही तर काला कट्टा, ऑरेंज ज्यूस यासारख्या पेयाच्या खुल्या विक्रीलाही बंदी घालण्यात आली आहे। लिंबू सरबत बनवण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मध्य रेल्वेच्या ढिसाळ कारभारावर सडकून टीका करण्यात आली। त्यानंतर मध्य रेल्वेने हा तोडगा काढला आहे। आणि या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। हार्बर मार्गावरील कुर्ला स्थानकावरती अस्वच्छ पद्धतीने लिंबू सरबत बनवण्याचा प्रकार उघडकीस आला आणि त्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनावर एकच टीकेची झोड उठली। यानंतर आता मध्य रेल्वे प्रशासनाने एक निर्णय घेतलेला आहे। मध्य रेल्वेवरील जेवढे रेल्वे कॅन्टीन आहे यामध्ये आता लिंबू सरबत विक्रीला बंदी घालण्यात आलेली आहे। त्यासोबत इतर जे खुल्या पद्धतीने सरबताची विक्री केली जात होती त्या सगळ्यांनाच बंदी घालण्यात आलेली आहे। कारण उन्हाळ्याचे दिवस आहे, मोठ्या प्रमाणात लिंबू सरबताची विक्री केली जाते। कारण सर्वसामान्य प्रवाशांना जे आहे हे परवडण्यासारखं असतं, मात्र ते जर अस्वच्छ पद्धतीने बनवलं जात असेल तर ते आरोग्याला अत्यंत हानिकारक आहे। त्यामुळेच आता मध्य रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे। काही प्रवासी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल या मध्य रेल्वेच्या निर्णयाबद्दल? जी कारवाई रेल्वेच्या प्रशासनाने केली, आमच्या ज्या तक्रारीला त्यांनी मान ठेवून त्यांनी त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली आणि सेंट्रल रेल्वेच्या सर्व ठिकाणी जे लिंबू सरबत वगैरे बनवण्याचा जो प्रकार होता तो बंद केलेला आहे। माझी विनंती आहे नगरपालिकेला सुद्धा, नुसतं रेल्वेमध्येच नव्हे तर सगळीकडे जे पाणी वापरून, गलिच्छ पाणी वापरून जे लिंबू सरबत बनवते सगळ्या या लिंबू सरबतवाले किंवा पेय जे आहेत ते बंद करावेत। तसेच जे खाद्यपदार्थ जे घाणेरड्या पद्धतीने बनवले जाते स्टेशनवरती आणि इतर ठिकाणी उघड्यावरती, आणि जेणेकरून ज्या रोगराई पसरतात त्याच्यामुळे ह्या सगळे बंद व्हावे। मी खूप खूप आभारी आहे रेल्वे प्रशासनाचं की ह्या गोष्टी त्यांनी बंद केल्या, पण पुढच्या कारवाई पण त्यांनी लक्ष देऊन करावेत। तुम्ही काय तेच म्हणतो की पाण्याची व्यवस्था जसं केलं आहे त्यांनी, सगळं ड्रम वगैरे हे खले जंतू हे न स्थानिक पब्लिक काय उन्हाळ्याच्या याच्याने ताणलेले असते आणि ते तसंच भरून विक्री केलं असतं। त्याच्यासाठी तुम्ही जे बसवले ते आपले हे काय म्हणतो वॉटर फिल्टर, त्यातून लोकांना पाण्याची जास्त सोय करावी अशी ही नम्र विनंती। कारण लोकांना कळत नाही, लोक धावपळीत असतात, ऊन पडतं, त्यामुळे लोक पैसे देऊन करतात। पण हे सगळं गलिच्छ कारभार लोक रेल्वे प्रशासनाने केला आहे, त्यावर थोडं कारवाई करा आणि थोडं व्यवस्थित हे करा, एवढीच विनंती सगळ्यांना। आभारी ही सगळी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य सावंतसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई।